तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकऱ्यांना पीक पाणी आणि शेतीच्या संबंधित सर्वच बाबतीत माहितीसाठी कृषी विभागाने महाविस्तार हे मोबाईल ॲप विकसित केले आहे। या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण होणार असून शेती संदर्भात सल्ला देखील मिळणार आहे। शेतकऱ्यांनी हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून आपली शेती विकसित करावी असे आवाहन बुलढाणा जिल्हा कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी केले आहे। MCN न्यूज मराठी करिता भूषण शेटे, बुलढाणा। कृषी विभागामार्फत जे आहे शेतकऱ्यांसाठी एक ॲप विकसित करण्यात आलेला आहे। काय कुठलं हे ॲप आहे आणि याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? काल राज्यस्तरीय खरीप आढावा सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत महाविस्तार AI ॲप आहे हे कृषी विभागाचं लॉन्च करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्याला शेतीविषयी जी माहिती आवश्यक असते ती त्याला एका सिंगल क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी AI चा वापर करून हे अतिशय सुंदर ॲप तयार करण्यात आलेलं आहे। आपल्या ICAR सारख्या केंद्र शासनाच्या संस्था, त्याचप्रमाणे आपली 4ही कृषी विद्यापीठं अशा या संस्थांच्या माध्यमातून जे काही नवीन माहिती किंवा आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होते ह्याचा सर्वांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला आहे। शेतकरी बांधवांनी Google Play वर जाऊन महाविस्तार AI हे टाकल्यानंतर ते ॲप त्यांना डाउनलोड होतंय। ह्याच्यामध्ये शेतकरी लागवडीपासून त्याच्यानंतर सिंचनाची व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पीक सल्ले, त्याच्यानंतर बाजारभाव, प्रक्रियेच्या संदर्भात माहिती, अशी शेतीच्या संदर्भातली कुठल्याही प्रकारची माहिती शेतकरी बांधव त्याला विचारू शकतो आणि एक चॅटबॉट सारख्या माध्यमातून शेतकऱ्यांना घर बसल्या किंवा पाहिजे तिथे ती माहिती उपलब्ध होत आहे। याचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हे प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करून घ्यावं आणि त्याचा वापर करावा असं आवाहन शेती विभागामार्फत सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे आजकाल मागच्या 8-10 दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वीज पडण्याचे प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये दुर्दैवाने काही ठिकाणी जीवितहानी आणि काही ठिकाणी पशुधनाची हानी सुद्धा झालेली आहे। तर भारतीय हवामान खात्याचं दामिनी हे जे ॲप आहे हे दामिनीचं ॲप जर शेतकरी बांधवांनी प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं आणि त्याचा वापर केला तर वीज पडण्यापूर्वीची पूर्वकल्पना जी आहे किंवा त्याचा जो अलर्ट आहे तो त्या ॲपवरून शेतकरी बांधवांना दिला जातो। तर असंही आव्हान आपण शेतकरी बांधवांना करत आहोत।